बहुप्रतीक्षित अशा मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रतीक्षा आता आज संपूर्ण होतीये। आज मिसिंग लिंकचं हे उद्घाटन झालेलं आहे। तीच ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे मात्र एक्सप्रेस वे वरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। हा मिसिंग लिंक खरं तर प्रवाशांसाठी वरदान ठरेल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या वाहतूक कोंडीची समस्या ही नेमकी कशा पद्धतीने सुटते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे। मिसिंग लिंक हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प, पण एकाच बाजूला हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देखील आज वाहतूक कोंडी बघायला मिळाल्यामुळे कुठे ना कुठे लोकांची नाराजी आहे। आज ज्यावेळी हा प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही आणि त्याचमुळे हा प्रकल्प आता बांधला गेलेला होता। आज आपण पाहतोय की कशा प्रकारे संपूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इथे वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे खूप मोठा त्रास हा लोकांना सहन करावा लागला। थोड्याच वेळात मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री हे या रस्त्याने प्रवास देखील करणार आहेत। आता कोनशिलेचं उद्घाटन जे आहे ते औपचारिकरित्या आहे आणि ते उद्घाटन झाल्याच्या नंतर हा पाहणी दौरा जो आहे तो सुरू होणार आहे। एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री हे तिघे देखील आता या कोनशिलेने प्रवास करणार आहेत आणि प्रवास करून संपूर्ण या मिसिंग लिंक प्रकल्पाची जवळपास 13 किलोमीटरचा प्रकल्प आहे आणि 13 किलोमीटरच्या प्रकल्पाची पाहणी करतील आणि त्या पाहणीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे काही प्रतिनिधी देखील आलेले आहेत। त्यांच्याकडून देखील या पाहणीमधून काही इनपुट जे आहेत आणि जे महत्वाचं म्हणजे एक जे सर्टिफिकेट आहे ते देण्यात येणार आहे। माझ्या मागे हा मिसिंग लिंक प्रकल्प आपण पाहताय आणि या संपूर्ण प्रकल्पाच्या साठीच गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं काम सुरू होतं। ते काम हळूहळू पूर्ण करण्यात आलं आणि आता हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर महत्वाचं हा प्रकल्प जो आहे तो आता लोकार्पित केला जातो आहे। आज 1 मे आहे आणि 1 मेच्या दिवशीच खरं म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा प्रकल्प लोकार्पित केल्यामुळे अनेक नागरिकांना, मुख्यतः आज जे वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत त्या सगळ्या नागरिकांना या प्रकल्पाचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणूनच आज मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन झाल्याच्या नंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री हे स्वतः त्या प्रकल्पाने प्रवास करून या पुणे एंडला म्हणजेच लोणावळ्यापर्यंत येणार आहेत। लोणावळ्याला येऊन हळूहळू मुख्यमंत्री पुन्हा इथून युटर्न घेतील आणि पुन्हा कार्यक्रमाच्या दिशेने जातील। ज्या ठिकाणी मुंबईचा एंड आहे त्या मुंबईच्या एंडला जाणार आहेत तिथे पत्रकार परिषद होणार आहे। ती पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर पुन्हा हा कार्यक्रम जो आहे तो संपेल आणि त्यानंतर थोडाच वेळात हा मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो सगळ्या वाहन चालकांसाठी खुला केला जाणार आहे। महत्त्वाचा प्रकल्प, पण उशिरा हा प्रकल्प सुरू का केला गेला आणि आज उद्घाटन ठेवायच्या ऐवजी कालच उद्घाटन याचं करून हा प्रकल्प जो आहे तो लोकार्पित का नाही केला गेला असा प्रश्न आता लोकांकडून विचारला जातो आहे। कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये या प्रकल्पाची वाट पाहण्यात येत होती। गेले अनेक वर्ष लोक या प्रकल्पाची वाट बघत होते, कारण वाहतूक कोंडी ज्या घाटामध्ये होते त्या घाटामधली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळेच हा प्रकल्प गरजेचा होता आणि आता लोकार्पण तर कोनशिलेचं झाल्यामुळे हळूहळू आता ही वाहतूक कोंडी देखील कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर हा प्रकल्प जो आहे तो खऱ्या अर्थाने लोकांच्या वापराला येणार आहे। इथे काही या बाजूला मंत्री आणि काही आमदार पुण्यातले हे सर्वजण यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहताय या हळूहळू थोड्याच वेळात इकडे मुख्यमंत्री देखील पोहोचणार आहेत आणि मुख्यमंत्री आल्याच्या नंतर इथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं नोंद जी आहे ती केली जाणार आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला गती मिळणार आहे आणि समृद्धी हायवेनंतर सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला हा प्रकल्प, जो प्रकल्प महाराष्ट्राचं भवितव्य बदलेल अशा प्रकारची हमी जी आहे ती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि सध्या त्याचसाठी संपूर्ण तयारी ही महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली होती। आज मुंबई पुणे मिसिंग लिंकचं लोकार्पण होतं आहे आणि त्याच लोकार्पणाच्या वेळी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आकांक्षा,
अगदी अक्षय, तुम्ही म्हणालात तसं बहुप्रतीक्षित असा हा मार्ग होता आणि त्याच मार्गाचं आता लोकार्पण झालेलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे गाडीमधून या मिसिंग लिंकवरून देखील प्रवास करणार आहेत. जवळपास 13 किलोमीटरचं अंतर ते कापणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा परत येऊन जो नियोजित असा कार्यक्रम आहे तो संपन्न होईल. खरं तर अक्षय, तुम्ही म्हणालात तसं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे या मिसिंग लिंकची एकूणातच वैशिष्ट्य नेमकी काय आहेत?